नमस्कार मित्रांनो, सुप्रभात. कसे आहे सगळे? मी तुमचा विशाल भोसले, तुमचा आपल्या बीबी ब्लॉग 06 या मराठी युट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे. तर कसे आहेत सगळे? मजेत ना? मजेत राहा. तर आत्ता आम्ही आहोत ते म्हणजे मोडासामध्ये. ॲक्च्युली तो वाजलेले आहेत कारण किती वाजलेत रे? आता मोबाईल नाही भेटत. 11. तर आत्ता वाजलेले आहेत 11. आमचा निघायचा प्लॅनिंग सकाळी 8 वाजता होता, पण सीन काय झाला, आम्हाला रात्री सगळं रूमवरती येईसपर्यंत साधारणतः 1 झालेला. त्यानंतर मग फ्रेश होऊन मग नंतर मग व्हिडिओ एडिटिंगला बसून त्यात एवढा वेळ गेला की झोपायला वाजले 3, 3:30, 4 वाजले. सो करण झोपला, कारण की ऑलरेडी खूप दमलेला. तर मला लिटरली 3:30, 4 वाजले. तर त्यामुळे बोललो झोप पण पूर्ण झाली पाहिजे, कारण की काल पण आपली झोप झाली नव्हती. तर आज झोप महत्त्वाचं होतं पूर्ण करणं, कारण की आजचा आपला पल्ला आहे अजमेर किंवा पुढे आपण जाऊ. अजमेर का पुढे जायचं? आपण पुढे जायचं ना? अजमेर जस्ट 4:30 वगैरे असेल. नाही तर मग आपण काय करू, पिंक सिटी पुढे. राजस्थानची पिंक सिटी कुठली नाही माहिती. अजमेरच्या पुढे काय? जयपूरमध्ये जाऊ आपण. तर आज जयपूरचं आपण टार्गेट ठेवलं आहे. जर झालं लवकर तर आपण साधारणतः 9-10 पर्यंत पोहोचत असेल ना, तर अजून पुढे जाऊ, काय हरकत नाही. तर आत्ता अशी कंडिशन आहे, पॅकिंग झालेली आहे. हा पसारा बघू शकता, पसारा. आणि रूमची हालत बघाल ना भाई, खतरनाक रूम भेटला आपल्याला. फक्त 900 रुपयात भाई AC रूम. करण कसं वाटलं 900 रुपयात? झोप एक पहिली AC रूम का घेतली माहिती का आम्ही? झोप महत्त्वाची होती. झोप व्यवस्थित व्हायला पाहिजे. हा आता असा रेडी झालेलो आहे. इकडे लॅपटॉप चार्जिंगला लावलेला आहे, इकडे हेल्मेट कॅमेरावर झालेला आहे, आणि इकडे पण जुगाड लावलेला आम्ही. तर असा काय आमचा पसारा आहे. आणि त्याचबरोबर बाहेरचा व्ह्यू तुम्हाला दाखवतो मी. बघू शकता, थोडासा रिस्की आहे पण दाखवतो. बघा, हा बाहेरचा व्ह्यू आहे. ह्या आपल्या खाली गाड्या समोर उभ्या आहेत, बघू शकता. इथे गाड्या आहेत आपल्या, टॉमी आणि कॅन्सर. एक नंबर हॉटेल आहे, सर्व्हिस पण भारी. आणि 900 रुपये रूमचे घेतले पण भाई असं वाटलंच नाही काय. भाई आहे इथे. भाई नाम काय तेरा? महेंद्र करून आहे इकडे. भाई एक नंबर सर्व्हिस दिली भावानी, आणि व्यवस्थित मस्त एकदम रूम दिली. मस्त झोप लागली आम्हाला. ॲक्च्युली लेट झाला तरी भाऊ काय बोलला नाही. भाऊ बोला आरामात करा, बोला आराम से कर बोला ना. हां, मस्त एकदम भाई. खरंच थँक्यू. उल्टा से कर रहा हूं, पर थैंक यू सो मच. हम वापिस आएंगे कभी इधर आते और किसी को सजेस्ट करेंगे. तर नमस्कार. आता आपण इथून मोडासमोर निघत आहोत. बाईक लोड झालेली आहे, बघू शकता. करणची बाईक लोड केली आपण. आणि इथून आता आपण थेट अजमेर नाही तर मग आपण जयपूरला जाऊ. तर ह्यात आता मी हेल्प केली खूप. आहे दादा, हाय जोडू. गणपती बाप्पा चलो, थँक्यू सो मच. चल. तर मोडासमोरून आम्ही निघालोय, आणि आता इथून आम्ही सर्कल मारून तिकडे जातोय. ट्रिप आपण आता 0 केले. आता 1 किलोमीटर झालेलं आहे. कालचे साधारण आपले 670 किलोमीटर झालेले आहेत. आपण टाकले आता चंदीगड पर्यंत मॅप. आय होप चंदीगड नाहीच, पण आम्ही जयपूर सोडू शकतो. तर आत्ता आपला प्रवास सुरू झालेला आहे जयपूरच्या दिशेने. आता उदयपूर, जयपूर इकडे आहे राईट साईडला. शामलाजी, खाटू श्याम सब अपने को राईट साईडला पडेल आपल्याला. तर आता आपण इथून घेतोय राईट, आणि आपला सरळ चंदीगड मोबाईल पडला, मी लॉकच नव्हता केला. नशीब मोबाईल नाही पडला पण फुटला नाही नशीब. सो चला करून थँक्यू. मी ऍक्च्युली टाईट करायला विसरलो. ए पार्टी ओके ना? मला हल्ल्यावर का वाटलं काहीतरी. ही बॅग आली बॅग. तर भयानक गरमीचा सामना करतोय आपण सध्या. बघू शकता रखरखीत डोंगर, काय अवस्था आहे वरती. पूर्ण रखरखीत खतरनाक.
अरा रा रा रा. आणि हे बघा ट्रिपल सीट. ही कसली शेती आहे रे. एक बघितलं मी इकडे गुजरात मध्ये आता पण शेती एवढी खतरनाक उगवतात ना. आता कारण परवा दिवशी भेटलं हिरवं हिरवं नुसतं हिरवं हिरवं शेत. भेंडी इथं पाण्याचा नाही पत्ता आणि ही हिरवी हिरवीच. जयपूर जयपूर अहमदाबाद हायवे हा. इथून आपल्याला राईट घ्यायचा आहे. ठेव 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 तू ठेव. ट्रक वाल्यांचं मला एक कळतच नाही. लाईनी चालायला लागल्या दोघं लाईनी चालतात. मागचा गेला तेल लावत. आता हे आहे गुजरात आणि पुढे ही बघताय ते तुम्ही राजस्थानची बॉर्डर आहे. तर नक्कीच રાજસ્થાનમાં थारो स्वागत છે. રાજસ્થાનમાં આપનું स्वागत છે. खूप भारी वाटलं. राजस्थाનમાં આપનું स्वागत है. वीरभूमि मेवाड़ राजस्थान. बहुत खतरनाक. चांगलंय चांगलंय. तर आपण आपल्या राईटची दुसरी बॉर्डर क्रॉस करतोय राज्याची. आपल्या राईट मधील सेकंड स्टेट आपण क्रॉस केलंय. आपण महाराष्ट्र नंतर गुजरात मध्ये घुसलो. गुजरात नंतर आपण राजस्थान मध्ये आलेलो आहोत. बघू या उन्हात प्रवास किती होतोय. शेवटी हिला पण आपल्याला जपणं आहे. आणि आता आपण आहोत ते राजस्थान मधील बिछवारा इथे. बघू शकता बिछवारा शहर किंवा बिछवारा गाव मस्त आहे इथं. आणि ही अशी डोंगर आहेत डोंगर. तर आता आपण आहोत ते म्हणजे राजस्थान बिछवाडा इथे. आम्ही जरा कोल्ड्रिंक आणि पाण्याचा ब्रेक घेतला आहे. ह्या हॉटेलमधून कोल्ड्रिंक घेतलेत आपण. बघू शकता इथे आहे मस्ट इम्पॉर्टंट आहे ब्रो. डिहायड्रेट तुम्हाला बॉडी ठेवणं आहे. कारण की एवढी बॉटल संपवली मी एका टायमाला एवढी बॉटल संपवतो. फुल फुल गरम भाई. राजस्थानची गरमी बाबो. जॅकेटच्या आतमध्ये तर पूर्ण भिजलोय मी. बघू शकता डोंगर कसला आहे भारी. ही मातीच वेगळी आहे एकदम. इकडे पूर्ण पत्थर आहे. पत्थर पुरा दगड. राजस्थान मध्ये खांडी ओबोरी खेरवाला टोल प्लाझा आपण क्रॉस करतोय आता. MH4 गाडी. MH4 फायनल आज दुसरी गाडी आहे. आम्हाला MH12 मुंबईमध्ये होते ते. MH12 आणि आता MH4. पहाड़ डोंगर का डोंगर. पहाड़ों में जा रहे हैं तो यहीं से पहाड़ देखना शुरू हो गए हम. आतापर्यंत 4 पेट्रोल पंपावरती गेलो. 4 पेट्रोल पंपावरती पेट्रोलच नाही. राजस्थानमध्ये प्रॉब्लेम आलाय. खूप आला. आणि रेंज राहिले 120 म्हणजे लमसम 80-90 किलोमीटर झाले गाडी. आता बघू पुढे पेट्रोल पंप कुठे भेटतोय. पेट्रोल है ना. पेट्रोल है ना. तर आता ह्या पंपावरती आपल्याला पेट्रोल भेटलेलं आहे फायनली. हा 5वा पंप. त्यानंतर आपल्याला पेट्रोल भेटलंय नाही करण. 4 पेट्रोल पंपावरती नव्हतं ना पेट्रोल. आगे पेट्रोल है ना. मतलब दिक्कत नहीं ना. नहीं दिक्कत नहीं ना. ऐसी कोई दिक्कत नहीं है ना. इधर 4 पेट्रोल पंप पीछे पेट्रोल नहीं था. 4 पेट्रोल पंप पे अभी फुल डालना. अभी दूर जाने का डालना. 2 एंट्री करता बोले. ऐसा कर टेंशन फुल कर ले. ऐसा मत कर. 500 बाद में भर पहले. हाँ मतलब डायरेक्ट भर. नोजल सेट मत कर. डायरेक्ट नोजल से भर. ओके थँक्यू सो मच ब्रदर. 900चं पेट्रोल टाकलेलं आहे. दादाला रिक्वेस्ट करून आपण तेवढं पेट्रोल बसला. दादा थँक्यू. आपका नाम. ललित मीना. आप ब्लॉग में दिखोगे.
या डोंगरावरची झाड आहेत ना, शिर्डीला जाताना एक डोंगर आहे तशीच दिसतात सेम टू सेम लांबून. बघ कशी वेगळा वाटतो डोंगर. तुम्हाला एक मागाशी दाखवलं राहिलं, समोर ट्रक बघताय सामान घेऊन चाललेत आणि वरती सगळी माणसं बसलीत. भाई आपल्याला या उन्हात एवढे हवा नाही उडते आणि इतर भाई एकदम वरती बसले, टॉप फ्लोअरला आले, टॉप फ्लोअरला. बघू शकता ही अशी पद्धती आहे. त्यांनी पण थंब केलं. काय अरे हॉर्न नसता दिला तर थोडं थोडं वेळ असतं. चित्रवेदला तो ते फोटो काढायचा आहे. चॅनल आपलं सबस्क्राईब कर बाबा. बिल्कुल ये अपन भाई को प्रवास घुमाने करो के लिए ट्रक लेके मध्ये. आए। महाराष्ट्र आई लाइक इट, मेरे को अच्छा लगता है महाराष्ट्र घुमा के लेके आया पूरा हाँ, घुमा छोटू, तेरा नाम क्या है? कुलदीप जी. कुलदीप वीडियो में आएगा तो अभी ये. जी काय सीन आहे ब्रो, कडक कडक एक नंबर. असेच सीन तुम्हाला मी दाखवतोय आणि असे सीन तुम्ही बघत राहा. कसे वाटतात ते मला सांगत राहा. आम्ही असं पूर्ण राऊंड मारून आलोय आणि ही उदयपूर सिटी खूप मोठी सिटी आहे. उदयपूर सिटी बघा इथे दिसते, खूप मोठी सिटी आहे. घेतलंय राईट उदयपूर सिटी. नाथद्वारा आहे 25, भिलवाडा 142, अजमेर आहे 255 किलोमीटर. आपल्या मॅपला 260 टाकायचं पुढे आहे. माँ वैष्णोदेवी मंदिर असं वरती आहे. बघू शकता एंट्रन्स खतरनाक एंट्रन्स आहे. वरती मंदिर आहे ते. वाजलेले आहेत 4:34 आणि आपण एक भोजनालय आहे बघू शकता बॅक साईडला. इथे थांबलोय, बाहेर आपल्या गाड्या आहेत. तर आता जेवण आपलं आलेलं आहे, मस्त जेवण एकदम होऊ शकता. 10 मिनटं थांब वाटलं. एक नंबर. एक नंबर. काकाने छास आणलाय आणि सूर्यदेवता. कमी व्हायचं काय नाव देत नाही लवकर बाबा. पुरा आले थोडस ऊन कमी करू दे. अरे अरे ऐकलं असंच राहतं. आणि समोरच बघू शकता तुम्ही नाथद्वारामध्ये आपण प्रवेश करतोय. ही शंकराची सगळ्यात उंच मूर्त आहे. सगळ्यात उंच शंकराची मूर्त. संध्याकाळचे 7:15 वाजून गेलेत तरी पण बघू शकता किती उजेड आहे. मला वाटतं 7:30 पावणे 8 पर्यंत उजेड असेल. सॉलिड उजेड आहे, अजून अंधार नाही पडलाय. 8 वाजलेत. बघू आता पुढचा प्रवास. अजून अजमेर साधारणतः आमचं 120 वगैरे असेल. 120 किंवा 140 असंच असेल. तर डायरेक्ट मारो 0 सेट मत करो खाली. सेट मत करो, डायरेक्ट डालो रखो. सेट मत करो. हमारे ऑटो मशीन दिखाएगी अंदर. ऑनलाइन है सब सर. नहीं मैं क्या बोल रहा हूँ, डायरेक्ट 500 को डालो, लॉक करो आपको. भाई तो बोलना 500 सेट मत करो, खाली डायरेक्ट डालो, ये रखो आप.
बाद में जितना बैठेगा ना लो आप सिंगल आपण बोलो सर ये भाई ने फुल करके दिया टँकी हाय करो खाली चालू आहे आणि इकडे सगळीकडे 500चं लिमिट आहे पण त्याने आपल्याला फुल करून दिला थँक्स भीमच्या आधी आपण थांबलो आहे पेट्रोल फुल करायला तर तिथे आपल्याला एक काका भेटले हा भाऊ पण आपला लदाखला चालला है हाय भाऊ हाय हाय आप किधर से मैं वडोदरा गुजरात से वडोदरा से आप अकेले जा रहे हो सब जा रहे हो नहीं हम ग्रुप में जा रहे ग्रुप हैं में। 6 को आ रहे हैं ओके चंडीगढ़ 6 को आ रहे हैं हाँ। ठीक है मिलते हैं हम मिलते हैं वहाँ पे शायद मिल जाएंगे वहाँ वही मिल जाएंगे हम आपका किलोमीटर कितना होगा आपका यहाँ से आपके टोटल निकले वहाँ से टोटल रिटर्न 6500 रिटर्न में 6500 टोटल अभी डेज 1000 कुल मिला के डेज 15 डेज हे म्हणतो का इसको पेट्रोल चल रहा है नहीं चलेगा पेट्रोल बंद की है बैटरी है बाय थैंक यू वेलकम हॅपी जर्नी विश यू या थँक्यू थँक्यू एंड ड्राइव सेफ पाणी घेतलं हे थंड आहे का साधं आहे थंड थंड आहे थंड थंड बोलतोय हा थंड इकडे इकडे थंड थंडाची अवस्था बघा आली इकडे बघ हे गल्ले आले बबली करण शेड आला आपला आता 3 a.m. and you're still online. I'm in my room waiting for a sign of life. My phone's at noise mode. I'll think I'll watch another episode just to leave my thoughts behind. What do you feel right now? ही पूर्ण ब्यावर सिटी आहे राजस्थान ब्यावर कसली मोठी सिटी आहे भाई तिकडं पुरा त्या तिकडून पुरा इथपर्यंत तर बघू शकता या अजमेर सिटी इकडे अजमेर सिटी आणि आम्ही बायपास करतोय माझा राईड पार्टनर करण शेड आईला गेले 10-20 किलोमीटर पासून माग आहे मागाशी मागा झालेला मधीच त्याला ऊत येतं 120 130 35 ने घुसतं आणि मधीच 60 65 70 ने राहते 100% आता फाईन बसलेला आपल्याला कारण की वरती रेड मार्क आला डायरेक्ट 75चा लिमिट होता 70-75चा आणि आम्ही 90ला बघू आता काय समजते कारण की सकाळपासून दोनदा झाले असं सकाळचा फाईन आलेला नाही आपल्याला बिलर नंतर चेक करतो सकाळी तर मी 110 प्लस होतो लक्ष पण असं ठिकाणी गेलं नंतर गेलं लक्ष जयपूर किशनगड एअरपोर्ट इकडे आहे आणि इकडे रेल्वे स्टेशन आहे असं ते जयपूर दिल्ली टोल रोड समाप्त थँक्यू आज फॉर जयपूर दिल्ली हमरा चला दिल्ली वाले रोड हम बेटा चला चला देखते हैं बेटा तर मित्रांनो वाजले आहेत ते म्हणजे 12:42 आम्ही 1 तासाचा 1 सव्वा तासाचा आम्ही ब्रेक घेतला त्यामध्ये काही व्हिडिओ एडिटिंग वगैरे होत्या थोडासा चहा वगैरे ब्रेक घेतला आणि त्यानंतर आपला डिसाईड झालेला प्लॅन तोच जयपूरच्या दिशेने पर जयपूर किती आता 96 किलोमीटर जयपूरचं तर आम्ही आता लावलाय पुढचा जॅक बघू आता किती होत आहेत तर जास्तीत जास्त जाण्याचा प्रयत्न करू मग आपल्याला किलोमीटर कव्हर करायचे आहेत कारण की सकाळी निघाले पण लेट सो आजचा प्रवास होईल थेट जय महाराष्ट्र खूप वारा आहे खूप सँड ब्लास्ट पण खूप होते खूप धुळे येते तर जेवढा आपल्याला दिवसा आपण वेळ घालवला आहे तो आपण आता पॅच कव्हर करण्याचा प्रयत्न करू कारण आता आम्ही दोघेही फ्रेश आहोत आणि फ्रेश असल्यामुळे आमचा प्रवास पुढे जाण्याचा आहे तर तो स्टे कंटिन्यू राहतो याच्यावरती स्टेट येऊन तुम्हाला अपडेट्स इन्स्टाला येतच राहतील आणि ब्लॉग्स तुम्हाला युट्यूबला येणारच आहे तर भावांनो तुमच्या भावानी जाम मोठा टार्गेट घेतलेला आहे तो तुम्हाला कळेलच जर झाला तर चांगली गोष्ट आहे नाही झाला तरी चांगली गोष्ट आहे बघू कितपर्यंत रनिंग होते आपली आता आम्ही निघालेलो आहोत ते म्हणजे किशनगडवर ना तर पुढे 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 जाऊच आणि बघू काय होतंय ते गावांची नावं खतरनाक आहेत भाऊ इथे बिचून मागाशी एक बोर्ड बघितला दुद्दू गाव बिचून गाव नवी दिल्ली फक्त 296 किलोमीटर जयपूर 32 किलोमीटर बघता बघता आम्ही अगदी दिल्लीच्या जवळ पोहोचलो अगदी 300 किलोमीटर वरती दिल्ली आहे इथून न्यू दिल्ली तर असा काय प्रवास चाललाय आजचं मस्त की आजच्या दिवसाचे किलोमीटर झाले आहेत आतापर्यंत 531 किलोमीटर झालेत पोडासापासून तरी अजून आपले 512 किलोमीटर
चंदीगड पर्यंत बाकी आहेत. तर आपण आता इथे पेट्रोल भरलेलं आहे जयपूरमध्ये. 112 रुपये पेट्रोल आहे इथे. आणि भाई पेट्रोलच देत नाही, 500 रुपयेच करतो इथे. पण नाही करू मग पेट्रोल फुल टँक करून घेतला आणि 873चा पेट्रोल बसला. तर आता आपण निघालोय पेट्रोल फिल करून. इथे आम्ही 15-20 मिनिटं थांबलो. 2 तास होत आलेत. त्यामुळे बोलू थोडंसं एक 5 मिनिटं आपण थांबू. 5-1 मिनिटं फोटो बिटो काढले थोडेसे. ट्रक वाल्यांचा मला काहीच नियम कळत नाही यांचा. हा जो दिसतोय ना दिल्ली, हा इथून सर्कल, हा रोड जाईल पुढून. दिल्ली आग्रा एक्सप्रेस आहे. अरे दिल्ली हम भी आ रहे हैं, लवकरात लवकर पोहोचतोय तुझ्याकडे दिल्ली. हाय ए दोस्त लोग मिले. हाय आपला दिल्ली रोड. अजिबात कंटाळ नाही दिल्ली जयपूर हायवेला, अजिबात. आणि आता आपला सगळा हा फायदा, यो फायदा है आपल्याला. चल डाला क्रूज पे बैंडी, अभी आराम से बैठ ऐसा हाथ मार के. सकाळचे वाजले 3:30 आणि धुकं बघू शकता. खतरनाक असला गारठा वाढलाय भाई. आता पण मागे स्पीड कॅमेरे होते, लांबणारा बोललो थांब थांब थांब, त्याला ब्लाइंड होतं एकदम. बंद आहे, अगोदर पण एक बंद होता. 60 वगैरे 67 वर होतो आणि नंतर जवळ गेलो डायरेक्ट 65 स्पीडच डायरेक्ट कलर केला. ज्या हवा 60 नशीब सुसाट नाही गेलो. आता आत्ताचा 4था कॅमेरा क्रॉस केला असं नाही तर. दिल्ली 195 बरोड 160 किलोमीटर. आता आम्ही आहे ना मस्त स्टॉल बघतो छोटूसा, जेणेकरून थोडासा चहा आणि थोडासा रिफ्रेशमेंट होईल. कारण की आम्ही चहा आय थिंक 12 वाजता 11:30ला पियालेलो, 11-11:30ला. आणि आज जेवण झालेलं नाहीये, सो थोडं पोळात काहीतरी बारीक सारीक चटर मटर केलं तर बरं होईल. जेवलो असू तर सुस्ती आली असती खूप आणि ही राईड खेचता आली नसती. तरी आम्ही किती 12:30च्या आसपास निघालो, 12:30. तर आता आपण अंतेला म्हणून गाव आहे दिल्ली जयपूर रोडला, तिथे आपण आता हे चहाचं दुकान दिसलं तर तिथे आपण चहासाठी थांबलोय. थोडा एक 10-15 मिनिटं रेस्ट करू आणि इथून जाऊ. करण पण आलाय. थांबलो इथे चहा प्यायला ह्या बाईकडे. सोबत कोल्ड्रिंक आहे, करणचं काम झालं आणि थोडे बस स्नॅक्स. वाजलेले आहेत 3:37. थोडासा चहावर घेऊ, मग थोडासा फ्रेश होईल. मला लगेच आपण परतीचा प्रवास करू. तर आत्ता आपण इथे चहा प्यायला थांबलेलो आहे. बाई प्युअर दुधाची चहा बनवतोय. बाई नाव का तुझं? दीपक भाई ये लोकेशन कौन सा है? ये जयपुर जिले में नहीं वो मेरे जयपुर मालूम है मेरे को. गाव कौन सा इधर नजदीक? गाँव महाबरू. तर इथे आम्ही चहा प्यायला थांबलो आहे. आत्ता पण चहा घेतलेला आहे, पण चहाची टेस्ट एवढी खतरनाक. सुप्रभात मित्रांनो, पहाड झालेली आहे, बघू शकता 5 वाजलेले आहेत. थोडे 100 नाही 200% चान्स आहे पाऊस असल्याचा. कारण की इकडे वेदर बघा कसं क्लिअर आहे एकदम. आणि भाई समोर बघू शकता आपलं चाललेल्या दिशेने. तर पुढून आपल्याला घ्यायचं आहे लेफ्ट हरियाणा साईडला. कारण की दिल्लीवर नको, आपण इकडून जाऊ, हरियाणा एंटर करून जाऊ. स्ट्रेट पाहिजे असा विचार चाललाय की थोडीशी गाडी खेचायची. जब तक टोल नाही आता तब तक मस्त पैकी नॉर्मल रोड मोडला ठेवल्या गाडी. आता नाही का रोड मोडला लागते. बघू शकता इकडे सुंदर अशी पहाट. त्याचबरोबर आपण आपला मॅन्युअल क्रूज कंट्रोल ऍक्टिव्हेट करतोय. ग्लाउज घालायचे. 10. तर आता वाजलेले आहेत 10:30.
आम्ही जिथे सकाळी साधारणतः 7च्या आसपास वगैरे पेट्रोल भरायला थांबलेलो ना, तिथेच मग थोडासा पॉवर लॅप घेतला. कारण की काल पूर्ण रात्र मी ड्रायव्हिंग केलेली, तर थोडी सकाळी हलकी झोप होती. मला झोप अवॉइड करला, भले ती 15-20 मिनिटं किंवा अर्धा 1 तास ती झोप महत्वाची होती. तर 7ला गेल्यानंतर 8-8:30ला वगैरे झोपलो, 8ला वगैरे, कारण की व्हिडिओचं काम चालू होतं. व्हिडिओ एक्सपोर्टला लावली आणि झोप काढली. साधारणतः 9-9:30ला वगैरे उठून फ्रेश वगैरे झालो आणि आता आम्ही सगळी तयारी करून निघालोय. तर साधारण 280 किलोमीटर जिराकपूर आहे चंदीगडमध्ये. तर तिथे आपण हॉटेल बघितलंय, सो तिथे जाऊ. म्हणजे आपल्याला बघितलंय म्हणजे आपला राहुल भाई आहे मानकर, ते अगोदर आलेले आहेत, राहुल, अम्मार वगैरे, अग्यार वगैरे. सो त्याही सजेस्ट केलंय हॉटेल. आणि आपण काल पण जे थांबलेलो हॉटेलला तुझ्या मोडासामध्ये, ते पण त्याही सजेस्ट केलं होतं. सो थँक्यू सो मच राहुल भाई, अग्यार भाई, थँक्यू सो मच. खूप छान हॉटेल होतं आणि सर्व्हिस पण अगदी उत्तम होती. चंदीगड 269, आपल्याकडे टाकू 278. तर बघू कोण खरं आणि कोण खोटा. दिल्ली मात्र 103 किलोमीटर आहे, झज्जर 51 किलोमीटर. आणि ही झाडं, बाबा किती टाइम नंतर ही झाडं बघितलीत भाई. आणि हायवेला असे तुम्हाला सोलापूर रोडला वगैरे अशी झाडं बघायला मिळतात. तर आपण आजचा व्लॉग आपण इथेच एंड करतोय, कारण की आपला ड्रॉप रॅक तुटलेला, तर सो चंदीगडमध्ये जाऊन तो रिपेअर करण्यात वेळ गेला. त्यामुळे आपण हा व्हिडिओ इथेच थांबूया. जय महाराष्ट्र.